हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला होळीसाठी नॅचरल घरच्या घरी कसे कलर बनवायचे ते दाखवणार आहे। चला तर मग बघू। तुम्ही बघू शकता इथे किती छान असे कलर तयार झालेले आहेत। आपण इथे कलर करण्यासाठी इथे बीट घेतले आहेत मी 2। ते आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे। हे कलर पूर्ण केमिकल फ्री आहेत, त्याच्यामुळे डोळ्यात जाण्याची किंवा चेहऱ्याची आग होण्याची काहीच भीती नाही आहे। तर तुम्ही नक्कीच असे ट्राय करून बघा। आपण हे आता बीट किसून घेणार आहोत। बीट आपल्या शरीरासाठी किती फायदेमंद आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे। त्यासाठी मी इथे कलर बनवण्यासाठी बीट वापरलेले आहेत। आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे, गॅस चालू करायचा आहे, त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे। जे आपण बीट किसवलेले आहेत ते पण याच्यात आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे त्याला। आणि हो मैत्रिणींनो, चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। गॅस आता आपण बंद करू आणि हे आपण एका चाळणीमध्ये गाळून घेणार आहोत। आपण इथे एक भांडं घेतलं आहे, त्याच्यावर चाळणी ठेवली आणि त्याच्यामध्ये आपण जे बीट आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। बीटचं आपल्याला पूर्ण पाणी याच्यात गाळून घ्यायचं आहे। जे आपण बीट किसलेलं आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाही, तेही आपल्याला उपयोगात आणायचं आहे। त्याचा आपल्याला हलवा करून खायचा आहे। हे आपलं जे बीट उरलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये दूध टाकायचं, साखर टाकायची आणि थोडेफार ड्रायफ्रूट टाकायचे, तर छान असा हलवा तयार होतो आपला। आता हे आपण पाणी एका साईडला ठेवून देणार आहोत। आता आपल्याला दुसरा कलर कोणता बनवायचा ते लगेच बघू आपण। मी इथे वल्ली हळद घेतलेली आहे। आता आपण ही हळद पण आपल्याला असं गॅसवरती पाणी टाकून अर्धा ग्लास याच्यामध्ये आपल्याला किसून घ्यायची आहे। जशी आपण बीटाची प्रोसेस केली आहे तशीच आपल्याला याची पण अशीच प्रोसेस करायची आहे। याला पण अशी आपल्याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि आपल्याला ही चाळणीमध्ये पाणी गाळून घ्यायचं आहे। जे आपण हळद किसवलेली आहे ती पण आपल्याला फेकून द्यायची नाही, ती पण आपल्याला उपयोगात आणायची आहे। तर ती अशी व्यवस्थित त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर ही आपल्याला एका प्लेटमध्ये अशी वाळू घालायची आहे उन्हाला, आणि वाळल्याच्या नंतर मिक्सरमध्ये तिचं बारीक पावडर बनवायचं आहे। तुम्ही त्याचं पावडर कोणत्याही गोष्टीसाठी उपयोगी आणू शकता। आपले आता हे पाणी दोन्हीही तयार झालेले आहे। तर आपण आता इथे कॉर्नफ्लॉवर पावडर घेणार आहोत। तर इथे मी 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर घेणार आहे। आपण जे बीटाचं पाणी बनवलं आहे ते घालून घेऊ आपण याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जेवढा कलर बनवायचा आहे तेवढा तुम्ही कॉर्नफ्लॉवर पावडर घेऊ शकता। जोपर्यंत कोरडं होत नाही तोपर्यंत त्याला असं हाताने व्यवस्थित मिक्स करीत राहायचं आहे। आणि कोरडं झालं का त्याला आपल्याला फॅनखाली 2 ते 3 घंटे जरी सुकू द्यायचं आहे। सुकल्याच्या नंतरच ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक होईल, ते नाहीतर ते ओलं जर असेल तर व्यवस्थित बारीक होणार नाही आणि व्यवस्थित पात्याची पावडर बनणार नाही, त्याला कलर पण व्यवस्थित येणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही जास्त घाई करू नका। थोडंसं 2-3 घंटे लेट जरी झालं तरी चालेल, पण छान असा व्यवस्थित कलर झाला पाहिजे। आणि नंतर मिक्सरमध्ये आपलं पावडर तयार केल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक छान असा सुगंध स्मेल येण्यासाठी आपल्याला इथे व्हाईट टोन पावडर वापरायचं आहे। तर आपण याला नंतर व्हाईट टोन पावडर वापरणार आहोत। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा।